ठाणे महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात अनेक पक्षाचे कामाला लागलेले आहेत. अनेक ठिकाणी प्रचाराचा नारळ फोडलेला. मात्र मनसे नेते अविनाश जाधव आपल्यासोबत जोडले आहेत. त्यांच्याशी बातचीत करणार आहे. कशा प्रकारचा आपला प्रचाराचा नारळ कधी शुभारंभ होणार आणि कशाप्रकारे जय्यत तयारी करण्यात आली ठाणे महानगरपालिका असेल वसई विरार महानगरपालिका. मला असं वाटतं की पहिला जो काम आहे तो जागा सोडवणं हा होता. दुसरं काम होतं आम्हाला आमचे उमेदवार निवडायचे होते आणि आता या दोन्ही प्रोसेस जवळजवळ संपलेल्या आहेत. उद्या आमचे सर्व उमेदवार एकाच वेळेला फॉर्म भरतील आणि काही उमेदवार परवा भरतील. जिथे काही जागांवर आमची चर्चा त्यांची सुरू आहे तिथे परवा आम्ही फॉर्म भरू आणि त्याच्यानंतर प्रचाराची जी काही रणनीती आहे त्याच्यावर आम्ही काम करू आणि येणारे 15 दिवस जी काय ठाण्याची बर्बादी केली आहे या लोकांनी याच्यावर ठाणेकरांवर प्रश्न मांडू. आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो यावेळेला ठाणेकर दोघा भावांच्या पाठीशी उभं राहील, ठाकरे ब्रँडच्या पाठीशी उभं राहील. कारण ठाण्यातला पाण्याचा प्रश्न असेल, टँकर माफियांचा प्रश्न असेल, रस्त्यांचा प्रश्न असेल, ट्रॅफिकचा प्रश्न असेल, ही सगळी प्रश्न जर तुम्ही बघाल तर मागच्या महिन्याभरात शांत करून टाकलेली आहेत. या प्रश्नावर कोणी बोलायलाच तयार नाही आहे. फक्त इलेक्शन इलेक्शन निवडणूक, आम्ही काय केलं आहे, आम्ही किती पैसे खर्च करणार, याच्यावर जर ठाण्याची निवडणूक होणार असेल ना तर पुढचं ठाणं हा बर्बाद होऊन जाईल. त्यामुळे ठाण्याने आता विचार करायची वेळ आलेली आहे. आज नमो ठाणे, नमो भारत असे बॅनर लागायला लागले. माझं मत आहे की अहो ठाण्याला जे आवश्यक आहे त्याच्यावर बोला. ठाण्याला तुम्ही काय करणार आहे त्याच्यावर बोला. आमच्या ट्रॅफिकचं काय होणार आहे त्याच्यावर बोला. पाण्याच्या धरणावर काय होणार आहे त्याच्यावर आमच्याशी बोला. हे नमो भारत आणि नमो ह्या ॲड बंद करा आता. हां, आणि मला असं वाटतं की हेच जर तुम्हाला करायचं असेल आणि ह्याच्यावरच राजकारण ठाण्यातलं करायचं असेल तर ठाणेकर बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही. एकनाथ शिंदेला शिव देण्यासाठी हे नमो भारत नमो ठाणे असे बॅनर लावण्यात येतं. दुसरीकडे संजय राऊत म्हणतात की भाजपच एकनाथ शिंदेचा पराभव कर. मला एक सांगा की नमो भारत आणि नमो ठाणे लिहून ठाण्याचा विकास होणार आहे का? तुम्हाला जर एवढंच म्हणायचं होतं ना तर तुम्ही केंद्राकडून ठाण्यासाठी ही निधी आणणार आहोत, केंद्राच्या निधीतून ठाण्याचे हे कामं करणार आहोत, हे बॅनर लावा ना. कसले नमो भारत आणि नमो हे? मला असं वाटतं की यांना ठाणेकर यावेळेला जागा दाखवेल. हिंमत असेल तर वेगवेगळे लढा मग तुम्हाला दाखवतो. राजसाहेब ठाकरेंना देखील वाटतं की महाविकास आघाडी एकत्र लढावी. काँग्रेस कुठंतरी सोबत येत नाही, त्यामुळे पाहायला तर तिढा सुटत. तुमच्याकडे चुकीची माहिती आहे. काल रात्री देखील विक्रांत चव्हाण सकाळी 3 वाजेपर्यंत आमच्या सोबत होते. राष्ट्रवादीचे नेते, शिवसेनेचे नेते, मी आणि विक्रांत चव्हाण असे आम्ही 4ही जण सकाळी 4 वाजेपर्यंत एकत्र होतो. 1-2 जागांवरचा फक्त प्रश्न उरला आहे, तोही सुटेल. येणाऱ्या काळ पाहायला तर मराठी माणसासाठी मागच्या वेळेस देखील मोठ्या प्रमाणात मतदान झालं. मात्र आता EVM मशीन असेल, त्या संदर्भात घोळ असेल, अनेक वेळा आवाज उचलला. मी आता EVMवर काय बोलण्यात अर्थ नाही आहे. पण जर मतदान केंद्रावर बोगस मतदार आला किंवा दुबार मतदार आला तर त्याचे हातपाय सुरक्षित तिथनं जातील की नाही याच्यावर आम्हाला डाऊट आहे. दोन्ही मनसे असेल, शिवसेना असेल, दोन्हीचे कार्यकर्ते अतिशय ॲग्रेसिव्ह आहेत. आणि कृपया विनंती आहे त्या सगळ्यांना की 5-5 वर्ष आमची मुलं मेहनत करतात आणि तुमच्यासारख्या काही लोकांमुळे पैसे खाऊन येतात, मतदान करतात आणि लायकी नसलेल्या माणसाला निवडून देतात. तर हे करू नका. हां, ही आमची हात जोडून विनंती आहे. नाहीतर यावेळेची निवडणूक ही मागच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षात कधी झाली नाही अशी निवडणूक ही मुंबईमध्ये होईल यावेळेला. राजा का बेटा राजा नाही बनेगा असं देखील राज्याचे उपमुख्यमंत्री सांगतात. मात्र घराणेशाही कुठेतरी चालू झाले का? अनेक लोक इच्छुक आहेत या ठिकाणी आपल्या मुलाला असेल, मुलीला असेल, पत्नीला तिकीट देण्या. अहो काय प्रॉब्लेम हाच झाला. या लोकांनी गडगंज पैसे कमवलेत आणि पैशाच्या जीवावर, कामाच्या जीवावर नाही, पैशाच्या जीवावर एका घरात 4-4, 5-5 जागा घ्यायच्या. हां, आणि सगळ्यांना गृहीत धरायचं. तिथल्या कार्यकर्त्यांनी काय करायचं? मरायचं. तुम्ही तुमच्या सोयीनुसार युत्या आघाड्या करता. तिथला जो कार्यकर्ता आहे ज्यांनी 5 वर्ष तिथल्या नगरसेवकाला अंगावर घेतलं, त्याच्यासाठी सगळं केलं, आज त्याच्याच घरात जाऊन त्याचे झेंडे उचलायचे. काय करायचं त्या कार्यकर्त्यांनी? मला वाटतं याच्या बाबतीत संबंधित पक्षाने विचार करायला हवा आहे. राजा का बेटा राजा नाही रहेगा असं वारंवार बोललं जातं एकनाथ शिंदेकडनं. मला वाटतं त्यांनी घरात पाहिलं तर बरं होईल. ठीक आहे. काय वाटतं येणाऱ्या काळात पाहिलं तर वसई विरार महानगरपालिकेच्या देखील निवडणुकीमध्ये कशा प्रकारचा फॉर्म्युला असणार आहे? भाजपला संपवण्यासाठी कशाचा फॉर्म्युला जो आहे तो लवकरच तुमच्या समोर येईल. शेवटचा 1 दिवस बाकी आहे. मी आज 4 वाजता पुन्हा जाणार आहे आपण भेटायला आणि त्याच्यानंतर मग मी जाहीर करेन. काय वाटतं? भाजप देखील तिकडं आपलं नशीब आजमावतं, शिवसेना देखील नशीब आजमावतं. त्या ठिकाणी भव्याची मोठी ताकद देखील आहे. मागच्या वेळेस अपयश आलं होतं. भव्या तिथे राहणं खूप गरजेचं आहे. मुंबई
आणि गुजरात याच्यामध्ये वसई विरार आहे. त्यामुळे जर मुंबई टिकवायची असेल किंवा मुंबईपर्यंत संरक्षित ठेवायचं असेल त्या भागाला, तर बहुजन विकास आघाडीची तिथे गरज आहे. मी पुन्हा सांगतो, मुंबई सुरक्षित राहणं गरजेचं आहे. आकड्याचं नंतर बघू, लवकरच कळेल तुम्हाला. आजची रात्र थांबा. त्यांचं म्हणणं आहे की युतीचं की आमचं फॉर्म्युला ठरलेला येणारा महापौर युतीचा सगळं तुमचंच असणार आहे. आमदार तुमचे, मंत्री तुमचे, खासदार तुमचे, पैसे तुमचे, सगळं तुमचं, सगळं तुम्हाला लखलाप. जर ठाणेकर नागरिक जिवंत असेल तर त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. ठाणेकरांना काय आव्हान कराल या निवडणुकीत? तरी मागच्या वेळेस अनेक वेळा अपयशाला सामोरं गेलं. ठाणेकरांना माझं एवढंच आव्हान आहे, जर तुम्हाला रस्त्याने जाताना ट्रॅफिक लागत असेल, तुमच्या नळाला पाणी येत नसेल, बरोबर आहे, भरघोस टॅक्स तुमच्या घराचा तुम्हाला येत असेल, रस्त्याने जाताना खड्डे लागत असतील, तर या सगळ्यांना सत्तेपासून लांब ठेवलं पाहिजे. हे ठाणेकरांना मी विनंती करेन. दोन्ही ठाकरे बंधूंचे कशाप्रकारे सभा या ठिकाणी होणार आहे? पहिलाच या ठिकाणी ब्रँड चालणार आहे. मला असं वाटतं की सभेचं जे शेड्यूल आहे ते मुंबईवर नाही येईल, ते अजून काही आलेलं नाही आहे. ते आलं की मी तुम्हाला सांगेन. ठाकरे ब्रँडच चालणार मुंबईमध्ये. या ठिकाणी पाहिलं तर अविनाश जाधव यांनी सांगितलं, येणाऱ्या काळात पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने ठाण्यात बदल व्हायला पाहिजे त्या बदल झाला नाही. त्यामुळे अनेक समस्या आहेत, त्या समस्याला घेऊन मनसे जे आहे ते पाऊल ठेवणार आहे. मात्र येणाऱ्या काळात आता ठाणे कशाप्रकारे बदलणार, कोणाचा महापौर होणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरा अथर्वसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.